रात्रीच्या सुमारास गुजरात पासिंग असलेली 8 ते 10 वाहने अवैधरित्या दारूची वाहतूक सिल्वासा येथून नवापूर नवसारी येथे मुंबई आग्रा महामार्गाने जाणार असल्याची प्राथमिक माहिती राज्य उत्पादन शुल्क यांना प्राप्त झाल्यानं भरारी पथक व राज्य उत्पादन शुल्क यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंट, द्वारका व आडगाव या ठिकाणी सापळा लावून ग्रे कलरची क्रेटा गाडीस पाठलाग करीत असताना सदर गाडीस थांबविण्याचा प्रयत्न केला असता क्रेटा वाहनावरील चालकानं त्याचे गाडीचा वेग वाढवून ते भरधाव वेगात चांदवड बाजूकडे निघून गेले। गुरुवारी त्यापैकी एका नामे क्रेटा कार चालक देवीश कांतीलाल पटेल याला अटक करून चांदवड न्यायालयामध्ये हजर केलं। त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्यानं दिलेल्या माहितीवरून त्याने गुन्ह्यात वापरलेली ग्रे कलरची क्रेटा GJ 19 DE 8886 ही तटिया पोलीस ठाणे हद्दीतील कोस्टल हायवे वड चौकी नानी दमण या ठिकाणाहून पथकानं ताब्यात घेतले आहे। त्याप्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्याचे घटनेच्या वेळी सिल्वासा येथून 8 ते 10 वाहने अवैधरित्या दारू वाहतूक करतात। त्यापैकी एक वाहन हे संशयित इसम अशफाक अली मोहम्मद शेख राहणार गुजरात हा घेऊन जात असल्यानं त्यास व त्याचे कडील अवैध दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन काळ्या रंगाची क्रेटा पुढील तपास कामी ताब्यात घेतली आहे। सदरचं इसम हे एकत्रितरित्या अवैध दारू वाहतूक करत असल्यामुळे त्यांनी कट रचून गुन्हा केल्याचं निष्पन्न झाले। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथकांनी कामगिरी केली आहे। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी माधव खाबिया।